मी काय गोल केलेलं की हा पीटीसी आली ना तर मला पीटीसी मिळाली पाहिजे. जर तुला पुढे जायचंय ना तुला पुशअप करायला एक जण व्यक्ती हवाय आणि तो मला कोर्टिवे फॅमिली माझ्यासाठी. मग मी स्वतः असं तयार केलं पाहिजे की त्यांनी मला विचारत गेलं पाहिजे एक 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 क्वेश्चन. हा ते स्टार्टिंगला नाही जमत, नंतर नंतर आपण जेव्हा प्रॅक्टिस करतो तेव्हा जमतच. परफेक्ट तर कोण नसतं, फक्त कोड टाईप करतोय मला समजतच नाही. मुद्दा हा झाला की एक अपॉर्च्युनिटी, म्हणजे मी सांगेल की गोल्डन अपॉर्च्युनिटी म्हणून मला मिळाली ती म्हणजे सुपर एक्स नावाची कन्सेप्ट. जावा एपेक्स आउटडेट आहे. मला तर जावा एपेक्स येत होतं, मला बाकीचे फ्रेमवर्क्स येत नव्हते आणि मला डिरेक्टली त्यांनी जर दिलंय की तू हे बिल्ड कर, तुझं याचा UI तू स्वतः कर, तर मला फ्रेमवर्क नाही येणार ना स्टार्टिंगला. आणि त्याच्यानंतर मग डिरेक्टली त्यांनी मला मॅनेजरकडे पाठवलं. ही सरांची ट्रिक आहे एक सांगायची, मी तुम्हाला सांगायला आवडेल मला की तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे PTC प्लेसमेंट सिरीजमध्ये. आपण या सिरीजमध्ये PTCमध्ये प्लेस झालेले आपले जे स्टुडंट आहेत त्यांचे आपण इंटरव्ह्यू घेतो. याच्यातनं नवीन लोकांना हा फायदा होऊ शकतो की त्यांचा इंटरव्ह्यूचा फ्लो कसा आहे, त्यांना कोणत्या कोणत्या इम्पॉर्टंट गोष्टी विचारल्या गेल्या, प्लस प्रोजेक्टचा रोल काय असतो आपल्या इंटरव्ह्यूमध्ये, आणि इतर बाकी सगळ्या गोष्टी. म्हणजे आता जर त्यांनी कंपनी जॉईन केलं आहे तर त्यांचा वर्क लाईफ बॅलन्स कसा आहे. म्हणजे सुरुवातीला जॉईन केल्यानंतर सगळं रिलॅक्स असतं, बट त्यातूनही ते आता नेमकं काम कसं करत आहेत, त्यांना काही एक्स्ट्रा गोष्टी शिकायला मिळत आहेत का, प्लस कोर्टवेबचा त्यांचा अनुभव कसा होता, कोर्टवेबमध्ये ते काय काय गोष्टी शिकल्या आणि कोर्टवेबमध्ये शिकलेल्या गोष्टींचा PTCमध्ये त्यांना कसा फायदा झाला. तर आपण ह्या एक एक गोष्टी यांच्याकडनं जाणून घेऊया. तर आजच्या आपल्या पॉडकास्टचे आपले स्टुडंट आहेत ते म्हणजे अभिजित भाकरे. सो त्याचं स्वागत करूया सगळ्यांनी. येस, हॅलो अभिजित. हाय सर. तर माझं नाव अभिजित शरद भाकरे, मी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग करतोय. माझं डिपार्टमेंट कम्प्युटर सायन्स आहे आणि कॉलेजचं नाव सिंहगड. सिंहगड, हो. सिंहगडमध्ये म्हणजे कोणतं आता हे सिंहगड? बरेच सिंहगड नरेचं. सिंहगड SITS. सांगायला खूप आवडेल मला की मी PTCमध्ये आणि PTCमध्ये म्हणजे एक कंपनी मिळवणं, ते पण लवकर मिळवणं, हे खूप म्हणजे एका मुलासाठी एका स्टुडंटसाठी खूप ती म्हणजे हॅप्पी असतं, फॅमिली हॅप्पी असते की म्हणजे लवकर म्हणजे पूर्ण इंजिनिअरिंग होण्याच्या अगोदरच एक कंपनी मिळवणं. तर मला सांगायला आवडेल की मी ही कंपनी कशी मिळवली, मला कोर्टवेबने मला हेल्प कशी केली. तर सांगायच्या आधी मला मी हे सांगेल की मी कोर्टवेब जॉईन केलं, कोर्टवेब फॅमिली फ्रॉम सेकंड इयर माझ्या इंजिनिअरिंगमध्ये. तर सेकंड इयरला बुटकॅम्प बॅच होती, मी ती जॉईन केलेली CCPPची. बरोबर, हो. तर मला तिचा असा फायदा झाला की सर मी प्रत्येक गोष्ट जी तुम्ही सांगितली ती ड्राय रन केली, जेणेकरून मला कळलं की कोड कसा चालतोय माझा. त्यानंतर मी जेव्हा इन फ्युचरमध्ये कोड लिहिल किंवा कोणी मला कोड दिला तर तो लाईन बाय लाईन मी कसा वाचेल, तो मला फ्लो कसा समजेल, ही गोष्ट मला समजली. आणि मला खरंच सगळ्यांना सांगायला आवडेल की सर जेव्हा आपण कोडिंग करतोय ना तर एक 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 गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे आपल्या भाषेमध्ये, तेव्हाच आपल्याला ती समजू शकतं. आणि हा फायदा मला करून दिला कोर्टवेबनी. कारण मी जेव्हा माझे फ्रेंड्स बघतो की म्हणजे लाईन बाय लाईन कळणं आपल्याला गरजेचं आहे, हे एक्झिक्यूट कसं होतंय, हे चाललंय कसं, हे कसं होतंय, तर हे मला कळलं कोर्टवेबनी. म्हणजे असं नाही की मी हे पूर्ण हे करतोय, पण खरं मला कळलं की ऍक्च्युली फॉर लूप कसा होतोय. की असं वाटायचं की एक आपण 10 लाईन प्रिंट करतोय आणि 10 लाईन प्रिंट करताना आपण त्याचा ड्राय रन करतोय आणि ड्राय रन करताना आपण प्रत्येक गोष्टी लिहितो. आणि जेव्हा त्या गोष्टी लिहितो ना तेव्हा ते आपल्याला कळत जातं. मग इन फ्युचरमध्ये आपल्याला कसा फॉर लूप फिरवायचा आहे, आपलं प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे, त्यानंतर आपल्याला ते लॉजिक कसं लावायचं, इथे हेल्प झाला मला. आणि जेव्हा मी इंटरव्ह्यूला गेलो तर म्हणजे त्यानंतर मी CCPP मध्ये तर माझं पूर्ण बेसिक क्लिअर झालं, की म्हणजे लॉजिक क्लिअर झालं. DSA तर तेव्हाच मला यायला लागलं की तेव्हा मी DSA पण केलेलं. आणि विशेष म्हणजे ते मी नेटिव्ह मध्ये केलं ना C++ मध्ये, आणि मला ती जास्ती कळायला लागलं, OSच्या गोष्टी पण जास्त समजायला लागल्या. आणि त्यानंतर मी बॅच केली जावाची. हा तर मला लाईफचा टर्निंग पॉईंट होता की त्यानंतर मी जावाची बॅच केली ना तेव्हा मला कळलं. मुद्दा हा आहे की मुलांना असं वाटतं की मी प्रोजेक्टची स्टार्टिंग कुठून करावी, बरोबर ना, की मी प्रोजेक्ट मला तर काहीच येत नाही, मला एक फ्रेमवर्क येत नाही, काय येत नाही, तर मी प्रोजेक्ट कसा करू, म्हणजे प्रोजेक्टची काय थीम असेल, माझी युनिक आयडिया कसं असेल. तर मला त्याविषयी सांगायला आवडेल की
जेव्हा मी जावाच्या बॅचमध्ये केलं, मुद्दा हा झाला की एक अपॉर्च्युनिटी, म्हणजे मी सांगेल की गोल्डन अपॉर्च्युनिटी म्हणून मला मिळाली, ती म्हणजे सुपर एक्स नावाची कन्सेप्ट. आणि सर सुपर एक्स मध्ये काय झालं की वाटलं नव्हतं की मी प्रोजेक्ट करेल, आणि त्याच प्रोजेक्टवर माझी प्लेसमेंट झाली. अरे वा. आणि त्या प्रोजेक्टमध्ये मग असं झालं की हा मला फ्रेमवर्क येत नाहीये, मला फक्त जावा येते, आणि त्या जावावर मी काय केलं की प्रोजेक्ट बिल्ड करायचं काम केलं. कारण कोर कन्सेप्ट वरती प्रोजेक्ट बिल्ड करणे ऍक्च्युअली हो, आणि त्याला UI पण आपल्याला द्यायचा आहे ना, आणि UI देऊन आपण पूर्ण बॅकएंड लिहून UI आपण देतो त्याच्यामध्ये. सुपर एक्स नावाची गोष्ट ही अशी झाली की हा मला प्रोजेक्ट मिळाला, म्हणजे रेझ्युमे मध्ये मी काहीतरी टाकू शकतो ना माझ्या प्रोजेक्ट स्वतःचा, नाही तर मग उद्या आपण इंटरव्ह्यूला गेलो तर स्वतःचा प्रोजेक्ट असल्यानंतर सर कॉन्फिडन्स असतो, मी एक्सप्लेन करू शकतो, ही माझी आयडिया आहे, युनिक आयडिया आहे. आणि मग त्याचा मला हेल्प झाला की मी इंटरव्ह्यूला गेलो, फ्री माइंडनी गेलो ना, की हा माझा प्रोजेक्ट आहे, मी सुपर एक्स मधून मी केलेला प्रोजेक्ट आहे, मी त्याचा UI बनवलाय, मी त्याचं बॅक एंड लिहिलंय, त्याचा मला हेल्प झाला. आणि असं म्हटलं जातं की हा म्हणजे सुपर एक्स मध्ये आम्ही जावातून प्रोजेक्ट केला, त्याला UI जावा एपेक्स मधून दिला. मला ही गोष्ट खूप मेन्शन करावं वाटेल की जावा एपेक्स आउटडेट आहे. तर मी सांगेल की मी जेव्हा PTC जॉईन केलं कंपनीमध्ये, माझी कंपनी तर प्रोडक्ट बेस आहे, त्यांचा प्रॉब्लेम स्टेटमेंट मला प्रोजेक्ट बनवायचा होता आणि त्यांना दाखवायचं होतं की तुझा UI कसा दिसेल. तर मी तिथून सुरुवात केली जावा एपेक्सने. मला तर जावा एपेक्स येत होतं, मला बाकीचे फ्रेमवर्क्स येत नव्हते. मी जावा एपेक्स त्यांना UI दाखवला, पण त्यांना UI पाहायच्या आधी काय वाटलं की हा UI त्यांनी रिॲक्ट केलाय का, त्यांनी म्हणजे कोणतं फ्रेमवर्क यूज करून केलंय का, पण नाही, तो मी कुठून केला तर जावा एपेक्स मधून केलेला. सॉरी टू इंटरप्ट यू, बट ऍक्च्युली बऱ्याच लोकांचं आमच्या सिनारिओमध्ये आम्ही पण बघतो की हा सिनारिओ की जे सिनियर्स आहेत ते त्यांना त्यांच्या लहान भावांना बहिणींना हे म्हणतात की तुम्ही क्लासमध्ये जावा एफएक्स मध्ये फ्रेमवर्क का वापरताय. हा बरोबर. तर आमचा मोटो पण हाच असतो की आम्ही कोर कन्सेप्टवर जास्त फोकस करतो, म्हणजे जावावरती आपण जास्त फोकस करतो, त्याला UI ची जोड द्यावी यासाठी आपण जावा एफएक्स फ्रेमवर्क म्हणून वापरतोय. बरोबर. मला ऍक्च्युली तुझी ही टेस्ट केस माहित नव्हती की तुला ऍक्च्युली तिथे पण फायदा झाला, म्हणजे PTC मध्ये UI बनवताना जावा एफएक्स. हो, पण मला डिरेक्टली तरी मी ऍज इंटर्न म्हणून आहे सध्या, आणि मला डिरेक्टली त्यांनी जर दिलंय की तू हे बिल्ड कर, तुझं याचा UI तू स्वतः कर, तर मला फ्रेमवर्क नाही येणार ना स्टार्टिंगला. तर मला काय येते जावा एपेक्स येते, जे मी ते शिकलो, मी त्याने UI बनवला, त्यांना तो आवडला पण. आणि जावा मी जेव्हा इंटरव्ह्यू मध्ये गेलेलो तर त्यांना सगळे प्रोजेक्ट म्हणजे जावा एपेक्सचे होते. त्यानंतर मी पायथनची बॅच नुकतीच केलेली, त्याच्यात मी टिक इंटरनी मी प्रोजेक्ट केलेला. म्हणजे असं नाही की मी फ्रेमवर्क धरून एक प्रोजेक्ट केला. बरोबर. बेसिक हे की मला हे सांगायला आवडेल की तुमचं लॉजिक काय, इंटरव्ह्यू काय बघतात की तुम्हाला लॉजिक काय येते. बरोबर ना, त्यांना हे नाही की तू प्रोजेक्ट केलाय, त्यांना घेणं देणं नाही की तू फ्रेमवर्क हे वापरलंय, तू पार नेक्स्ट लेवलला गेलाय, तू स्प्रिंग केलंय, स्प्रिंग बूट केलंय, हे नाही. तुझं लॉजिक काय आहे, तर त्याच्यामध्ये काय काम केलंय, की ते मी सांगतोय की मी प्रोजेक्ट केलेला की मी मूडल नावाचा, की त्या मूडल मध्ये तू काय केले स्वतः, ते विचारणार ना. मग मी सांगितलं ना मी त्यातले काही क्वेरी लिहिल्या, काही UI चा पार्ट केला, मग ते मला विचारणार की मग तू क्वेरी कशी लिहिली, तुला एक क्वेरी मी देतो, तुला येईल का लिहिता. मग हा पार्ट होतो की मला जर इंटरव्ह्यूला जायचंय ना, तर मी मेन्शन केलं पाहिजे, मला जे येतंय तेच बोललं पाहिजे, की मी ज्या प्रोजेक्टमध्ये मी काय गोष्टी केल्यात, आणि मी त्या गोष्टी करताना मला हा अनुभव आला, मी त्यातून ह्या गोष्टी शिकलो, त्या गोष्टी शिकलो. तर हाच फायदा खूप होतो मला असं वाटलं की प्रोजेक्ट मधून. यातून म्हणजे एक गोष्ट आपल्याला कळते की प्रोजेक्टर रोल प्ले करतं. आता आपण आहे ना अशा पार्टकडे येऊया की ह्याला पहिल्या राऊंडपासून याचा इंटरव्ह्यू कसा झाला, यांना कॉलेजमध्ये इंटरव्ह्यू घेतला गेला की ऑफिसमध्ये बोलवलं गेलं, तर हे आपण त्याच्याकडनं सगळं जाणून घेऊया. तू आम्हाला स्टेप बाय स्टेप सांगशील की तुझा पहिला राऊंड म्हणजे सिलेक्शन प्रोसेस कशी होती, ॲप्टी वगैरे काय असतं, त्या सगळ्या गोष्टी कशा होत्या, ते आम्हाला आवडेल ऐकायला तुझ्या. हो, तर काय झालेलं की थर्ड इयरच्या सेकंड सेमला म्हणजे पेपर पण नव्हते झाले, एक्झाम पण नव्हती झालेली, PTC आली. तर PTC पहिलीच कंपनी होती, जास्त कोणाला माहित पण नव्हतं, पण क्लासमुळे समजायचं की क्लासची मुलं प्लेस व्हायचे, PTC. त्यामुळे मी काय गोल केलेलं की हा PTC आली ना तर मला PTC मिळाली पाहिजे, मी त्यासाठी मेहनत करेल, हे मी ठरवलेलं. की मग त्यानंतर आमची ॲप्टी झाली, ॲप्टिट्यूड. तर ॲप्टिट्यूड ऑनलाईन होती, तर ती ॲप्टिट्यूड दिली. तर ॲप्टिट्यूडमध्ये हार्ड क्वेश्चन असतात DSAवरचे, ते आपण सॉल्व्ह करायचे असतात, आणि काही ॲप्टीची तयारी करायची असते की नाही का, वेगवेगळे लॉजिकल क्वेश्चन असतात, ते आपण करू शकतो आपण ऑनलाईनच्या. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे पण क्वेश्चन्स होते. हो. तर आपण ती ॲप्टिट्यूड क्लिअर करू शकतो. मग माझी ॲप्टिट्यूड क्लिअर झाल्यानंतर माझा इंटरव्ह्यू शेड्यूल झाला. इंटरव्ह्यू ऑफलाईन होता त्यांच्या ऑफिसमध्ये. हां, तर मग त्यांच्या ऑफिसमध्ये सकाळी इंटरव्ह्यू होता, मी गेलेलो. तर इंटरव्ह्यूचे बेसिकली आपल्यावर राऊंड असतात की टेक्निकलचे घेतात ना, ते चेक करतात की कोडिंग, तर ते असतात तुमचे 2 राऊंड असतात. पण जर तुमचं पहिल्याच राऊंडमध्ये जर
त्यांना वाटलं की परफॉर्मन्स भारी आहे, मी त्यांनी मला विचारायला प्रत्येक गोष्टींचं मी आन्सर केलंय, तर मग त्यावर आपला परफॉर्मन्स मेजर होतो. मग त्याच्यानंतर आपल्याला डिरेक्टली ते मॅनेजरकडे पाठवतात आणि मग मॅनेजर आपल्याला थोडं लॉजिकल क्वेश्चन विचारतात, एक कोड लिहायला लावतात, मग त्याच्यानंतर आपलं सिलेक्शन होतं की लगेच सांगितलं जातं. तर मला त्यात सांगायला आवडेल की पहिला जो राऊंड झाला ना, तर मी काय केलेलं की जसं मला तुम्ही सांगितलं की मला उप्स येते ना, तर मग त्यांनी फक्त म्हटलं की तुला उप्स येते का, मग मी स्वतः असं तयार केलं पाहिजे की त्यांनी मला विचारत गेलं पाहिजे एक 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 क्वेश्चन, म्हणजे हा इंटरव्ह्यू मी फ्लो झाला पाहिजे आपल्याकडून ड्राईव्ह झाला पाहिजे. की सरांची ट्रिक आहे एक सांगायची, मी तुम्हाला सांगायला आवडेल मला की तुम्हाला इनहेरिटन्स येते ना, की मग तुम्ही इनहेरिटन्स सांगा आणि जो आपला हुकुमाचा इक्का जो शब्द आहे सरांचा तो लास्टला यूज करा, जेणेकरून तो जर तुम्ही लास्टला यूज करताय ना, तर मग त्यावर त्याला भागच पडतो की मी हा क्वेश्चन त्याला विचारेल आणि तो आपल्याला येतच असतो. मग त्यानंतर आपण त्याचं आन्सर करायचं. मग मला हे सांगायला आवडेल की म्हणजे मी इनहेरिटन्स पासून म्हणजे बेसिकली क्लास आणि ऑब्जेक्ट पासून तर पॉलिमॉर्फिझम पर्यंत लास्ट पर्यंत मी ड्राईव्ह केला विथ रिअल टाइम एक्झाम्पल. आणि खरं जे क्लासमध्ये आपले रिअल टाइम एक्झाम्पल होतात, तुम्ही जे आम्हाला लिहायला लावतात, ते स्टार्टिंगला नाही जमत, नंतर आपण जेव्हा प्रॅक्टिस करतो तेव्हा जमतंच, परफेक्ट तर कोण नसतं, पण त्यानंतर त्याचा इफेक्ट त्याचा इम्पॉर्टंट आपल्याला केव्हा होतो, इंटरव्ह्यूमध्ये. सरांनी मला हे सांगितलेलं, लेक्चरमध्ये हे झालं आणि मी त्याचं हे एक्झाम्पल दिलं. जेव्हा आपण प्रत्येक स्टुडंटला तुम्ही विचारता ना की रिअल टाइम एक्झाम्पल तुम्ही सांगा इनहेरिटन्सवरती, पॉलिमॉर्फिझमवरती, मग त्याचा आपल्याला इफेक्ट तिकडं होतो. की मग मला हे सांगायला आवडेल की आपल्याला स्वतःला ड्राईव्ह करता आला पाहिजे इंटरव्ह्यू. म्हणजे आपल्याला जर त्यांनी विचारलंय ना की उप्स येते का, भाई मला उप्स येते, मग मी सगळं सांगतो ना की इनहेरिटन्स असून दे, पॉलिमॉर्फिझम असून दे, क्लासेस आणि ऑब्जेक्ट असून दे, इच अँड एव्हरी लाईन मी सांगतो कंपायलर पर्यंत. जावाचा जर विचार केला तर आपल्याला म्हणजे बाईट कोड पण वाचायला येतोय, जे तुमच्याकडून आम्ही शिकलोय बाईट कोड, त्याच्याहून पण मी सांगू शकतो ना, हा कोड असा जातो, असं होतं, तसं होतं. मग हे आपण ड्राईव्ह केलं पाहिजे की ह्या गोष्टी म्हणजे मी पुढच्यावर कसं सांगेल की मला उप्स येते, मग मी त्या गोष्टी कशा सांगेल. आणि त्यानंतर आपल्याला त्याचा फायदा होतो की प्रोजेक्टचा पण विचारतात ते आपल्याला, जसं की तू कोणता प्रोजेक्ट केला, त्यात तुझं काम काय होतं, तुला काय येतं, तुला क्वेरी लिहिता येतात का, जर तू JDBC यूज केलंय, जर तू तिथे तुझं सांगतोय की मी कलेक्शन यूज केलंय, तर मग ते विचारतात की कलेक्शन मधल्या ह्या गोष्टी तुला येतात का. आणि विशेष म्हणजे हे झालं की जेव्हा मला इंटरव्ह्यूने विचारलं की तुला कलेक्शन येतं का, तर मी हो बोललेलो ना. पहिल्या राऊंड मध्येच होतं का? पहिल्याच राऊंड मध्ये. बेसिकली माझा पहिला राऊंड 2 तासाचा झाला, की त्यामध्ये 2 तासाचा झाला, की त्यांनी मला एक एक विचारत गेले, मग मी सांगतच गेलो, त्यांना पण भारी वाटलं, ते विचारत गेले. बरोबर. आणि जसं की मला एक गोष्ट सांगायला आवडेल की सर जेव्हा सांगतात ना की मी जावा शिकतोय, तर तू कलेक्शनचा हा पार्ट शिकतोय, तर सोर्स कोड ओपन आहे, तू जाऊन सोर्स कोड बघ, त्या सोर्स कोड मधून तुला काय समजतंय, तू हे शोधलंय का. तर त्याचा इफेक्ट मला जास्त झाला की जेव्हा तुम्ही आम्हाला सांगायचे ना की कलेक्शनमध्ये हे शिकलोय, की आज मी तुम्हाला कलेक्शन शिकवलंय, की त्यातलं मी तुम्हाला मॅप शिकवलंय, मी तुम्हाला हॅश मॅप शिकवलंय, हॅश टेबल शिकवलंय, मग इंटरनली कसा चालतोय ना, तो सोर्स कोड मधून बघ, बरोबर ना. आणि जेव्हा मी घरी जाऊन सोर्स कोड मधून बघायचो ना, त्याचा मला फायदा झाला पुढे, की त्यांनी मला विचारलं की हे गोष्ट असंच का, हे युनिकच काय ते, मग हे इंटरनली कसं स्टोअर होतं, हे मी स्वतःहून सांगितलं, जे मी सोर्स कोड मध्ये बघितलेलं क्लासेस चालू होते तेव्हा. आणि त्यांना पण आवडलं ना की याला इंटरनल पर्यंत येते, इंटरनल मध्ये अशा गोष्टी आहेत, असं स्टोअर केलं जातंय, आणि त्यानंतर मग असं ते प्रिंट पण असं केलं जातंय, तिथे ह्या गोष्टी यूज केल्या, त्या गोष्टी यूज केल्या. बेसिक असतं सर, तुम्ही आम्हाला सांगायचे ना की तिथे काय नाही, इपेल्स क्लॉज लावलाय किंवा ॲरे यूज केलाय किंवा हॅश टेबल मध्ये जर हॅशिंग यूज केलंय, ह्या त्या गोष्टी यूज केल्या, ते सोपं असतं. की आम्हाला वाटायचं की जेव्हा आम्ही सोर्स कोड जाऊन बघू तो आम्हाला समजेल का, अवघड वाटेल का, कारण सवय कोर्टवेबनी ही सवय दिलेली की तुला एक कोड दिला ना, तुला सगळं समजलं पाहिजे, लाईन बाय लाईन बाय लाईन मला सगळं समजलं पाहिजे, एक एक वर्ड्स, ही सवय कोर्टवेबनी दिलेली. मला जर समजते तर मग मला वाटतं की जर मला काय, मी फक्त कोड टाईप करतोय, मला समजतच नाही. अगदी म्हणजे मी त्यांना हे पण एक्सप्लेन केलं की जेव्हा आपण SOPs का लिहितात जावामध्ये, आणि त्याची लाईन बाय लाईन त्याचं मिनिंग काय आहे, म्हणजे तेच का लिहिलं जातं, पब्लिकच का लिहिलं जातं, स्टॅटिकच का लिहितात, आणि काच क्लासमध्ये सगळं त्यांनी बाइंडिंग केलं. हे तुला क्वेश्चन पण इंटरव्ह्यू मध्ये होतेच, त्या 2 तासामध्ये होतेच. म्हणजे मी पण सांगायचा प्रयत्न केला की मला हे येतंय, बरोबर, मी हे शिकलोय. आणि त्यांनी हे पण विचारलं की हे तू कुठून शिकला, की तुला रिअल टाइम म्हणजे मॅपिंग कसं करायचंय ना, बरोबर ना. म्हणजे तू जर रिअल टाइमशी तू ह्या कोर कन्सेप्ट मॅपिंग करतोय, तू जर इनहेरिटन्सची जर रिअल टाइम एक्झाम्पल तू मला सांगतोय, तू
हे खूप छान आहे आम्हाला ऐकायला, खूप भारी वाटलं बरोबर. की रिअल टाइमशी तू हे Connect जोडतोय आणि तू करतोय, आम्हाला सांगतोय. तर तेच हे झालं. आणि मग त्यानंतर मग कोडिंग त्यांनी 2-3 कोड पहिल्या राऊंडला म्हणजे कोड पण होते. हो 2-3 कोड काय बेसिक code होते बेसिक कोड होते तरी? की सेकंड लार्जेस्ट एलिमेंट फाईंड कर, सोपा code आहे. सोपा कोड होता आणि जो की आपल्याला आपण क्लासमध्ये इझिली सॉल्व्ह करतो ना. बरोबर. आणि असे 2-3 कोड होते आणि त्याच्यानंतर मग डिरेक्टली त्यांनी मला मॅनेजरकडे पाठवलं. ओके. आणि मग मॅनेजरनी पण एक DSA म्हणजे पझल वगैरे सांगितलेले. म्हणजे मॅनेजरियल राऊंडला म्हणजे नॉन टेक्निकल नाही तर टेक्निकल प्लस असं राऊंड हो दोन्ही पण होतो. Okay. दोन्ही पण म्हणजे ते एक कोड देतात मला, पॅलिंड्रॉम स्ट्रिंग दिलेला. हा तो मी रन म्हणजे लिहिला वगैरे. आणि त्याच्यानंतर मग मी त्यांनी मला पझल विचारले आणि मी ते पझलचे पण आन्सर केले. आणि मला सांगायला खरंच आनंद होईल की कोर्टवेब काय देते की हा सेट देतोय तुला आणि तुला फक्त तो लर्न करायचा आहे, तो शिकायचा आहे. ऑलरेडी तू शिकलाय, तुला तो रिवाइज करायचा आहे आणि तेच मी केलेलं. तो सेट मला दिला आणि मी तो रिवाइज केला आणि तोच घेऊन मी गेलो. आणि त्याच्या ऍक्च्युली अभिजित ज्या सेट बद्दल बोलतोय ते म्हणजे आम्ही कसं करतो की असे प्रिव्हियस स्टुडंट आहेत, आता जर ह्याचं प्लेसमेंट झालंय तर ह्यांच्या वेळेस पण काही सिनियर लोक होते, त्यांना काही क्वेश्चन विचारले गेले, हे आम्ही पूर्णपणे माहिती स्टुडंटपर्यंत देतो. आता ह्याचा याला फायदा झाला कारण त्याचा सिक्वेन्स फ्लो या गोष्टींवरनं त्याने तसा अभ्यास केला गेला, त्यामुळे त्याला त्या गोष्टी सोप्या पण गेल्या. हो. आणि म्हणजे जर एक जर आपल्याला मिळवायचं ना तर आपला गोल पाहिजे आणि गोल सोबतच तुम्हाला काहीतरी पुशअप पण केलं पाहिजे की तुम्हाला पण सांगितलं पाहिजे की भाऊ ह्या तू रोडने जा, हा रोड मॅप आहे, हे कर. म्हणजे ह्या युगामध्ये ते सांगणं गरजेचं आहे. जर मला तरी असं वाटतं की जो कोर्टवेब नसतं, म्हणजे मी असं नाही सांगत की हा मी ते आलोय आणि त्याच्यामुळे मला PTC भेटली, पण जर पुढे जायचंय ना तर पुशअप करायला एक जण व्यक्ती हवाय आणि तो मला कोर्टवेब फॅमिली माझ्यासाठी, की ज्याने मला पुशअप केलं की हा तू या इकडून जा, तू हा रोड चुकतोय ना, तो हा रोड फॉलो कर. आणि निश्चितच मला लाईफमध्ये कुठे पण जाईल तर मला त्याचा फायदा होईल. म्हणजे मी केव्हा पण मला गरज लागेल तर मी कोर्टवेब कडे येईल असं. काय बात आहे, छान वाटतंय ऐकायला सगळ्याच गोष्टी. बट आता आपण त्याला हे विचारूया की मग त्याला मॅनेजरियल राऊंडला पझल रिलेटेड एखादं काही पझल आठवतंय का तुला? तर तू एखादं पझल आम्हाला सांग की म्हणजे कशा टाईपचे पझल ते विचारतात जेणेकरून पुढच्या लोकांना त्याचा उपयोग होईल की त्या टाईपचे पझल ते प्रिपेअर करतील. पझल तर आपण जरी गुगलला सर्च केली ना की PTC चे पझल काय आहेत आणि ग्रीक्स फॉर त्याच्यावरती तिकडे तर पझल सगळे भेटतातच. पण मला एक पझल म्हणजे मला जर विचारायला तर एक पझल होता की डिफेक्टिव्ह स्टॅक काय असेल. म्हणजे तुझ्याकडे जर 10 स्टॅक आहेत आणि प्रत्येक याच्यामध्ये नंबर वाईज जर इलिमेंट आहेत, तुला त्याच्यामधला एक इलिमेंट आहे की तो डिफेक्ट आहे, तर तुला तो फाइंड आउट करायचा आहे. तर तू कसा फाइंड आउट करशील तो मला होता पझल. त्याच्यानंतर ते पाण्याचा पण पझल होता की तुझ्याकडे 2 बाउल आहेत, एक 5 लिटरचा एक 7 लिटरचा आहे, तर तू त्यात ते असं एक नंतरचं मेजर देतात की ते मेजर तू कसं मला घेऊन देशील आणि विदाऊट तुझ्याकडे स्टोअर करायला तर दुसरं भांडच नाही, तर तुला विथ द हेल्प ऑफ त्या 2 गोष्टींचा यूज करूनच तुला ते करायचंय. असे पझल होते. आणि मला हा पण एक्सपिरियन्स सांगायला आवडेल सर की जेव्हा मी PTC जॉईन केलं की इकडे आपण जे कोडिंग करतो ना ते WSL वर करतो आणि मुलांना प्रश्नच असतो, मला पण हा प्रश्न होता की हे मी WSL इकडे यूज करतोय लिनक्स. हो, तर मग तिकडे काय असेल, इकडे पण कमांड प्रॉम्प्ट वरून मी जर कोड करतोय तर तिकडे पण असेल का असं. पण मला खरंच मी तिकडे पण WSL वरतीच कोड करतो आणि जेव्हा मी गेलो तेव्हा मला सगळं यायचं की WSL वरती कमांड सगळ्या माहिती होत्या, कॉपी कशी करायची, त्याच्यानंतर रिमूव्ह कशी करायची फाईल, या फोल्डर मध्ये कसं जायचं, LS काय करायचं, CD काय करायचं, हे बाह्य हात का खेळ होता कारण क्लासमुळे. आणि तिकडे जे माझ्यासोबत नवीन इंटर्न होते त्यांना VIM पासून सुरुवात होती की हे काय VIM म्हणजे एडिटर पासून सुरुवात होती की मी WSL ओपन केल्यानंतर Ctrl+Z केल्यानंतर काय होतं, Ctrl+C केल्यानंतर काय होतं, LS केल्यानंतर काय होतं, CD केलं म्हणजे आपण त्या इकडे जातो. तर हे त्यांना माहित नव्हतं आणि मला याचा आनंद होता की हे मला अगोदरच येत होतं या गोष्टी की WSL मी कसं यूज केलं पाहिजे. आणि आज मी तिकडे WSL वरच यूज करतो, WSL वरतीच कोडिंग करतो. आणि इन्स्टॉलेशन तर काय आपण क्लासमधून सगळं शिकतो WSLच्या, त्याच्यामुळे तिकडे पण मला नाही भीती वाटली की मी कंपनीमध्ये गेलोय आणि ऑफिसचं काम मला दिलं मला हे जमतच नाहीये, हे माझ्यासाठी नवीन आहे असं मला नाही वाटलं आतापर्यंत की कारण मला कामच आहे WSL वरती होतं. बरोबर. खूप मस्त इंटरव्ह्यू होता याचा, म्हणजे सगळ्या ओव्हरऑल गोष्टी आम्ही या गोष्टी तुमच्यापर्यंत ह्यासाठी सांगतोय की आता याचा जो फ्लो होता, याला जे प्रोजेक्ट वगैरे त्या गोष्टी विचारल्यात त्या सगळ्या आता त्याने पॉडकास्टमध्ये तर सगळ्या गोष्टी डायरेक्टली सांगता येत नाहीत कारण की पॉडकास्टला टाईम लिमिट्स असतात. बट ह्याला विचारलेले क्वेश्चन आम्ही एका स्पेसिफिक फॉर्मॅटमध्ये तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. सो खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आजच्या पॉडकास्टमध्ये. भेटूया पुन्हा एकदा. थँक्यू सो मच. थँक्यू सर.